आता आपण पाहतो की प्रत्येकाच्या घरात मोबाईल जेव्हा चार्जिंगला लावतात तेव्हा आपण 5 मिनिटं मोबाईलपासून दूर राहू शकत नाही. सारखं येऊन चार्जिंग किती टक्के झाली, चार्जिंग किती टक्के झाली असं बोलत असतो. पण काहींच्या घरात चार्जिंग झाल्यानंतरही जी पिन असते ती मोबाईलला काढून टाकल्यानंतरही प्लग ऑन असतो. त्यामुळे त्यांना काय वाटतं की जी तिकडून येणारी जी वीज आहे तिला काय होत नाही, ती तशीच्या तशीच राहते. परंतु हे सर्व खोटं आहे. तिकडून येणारी जी वीज असते ती वाया जाते आणि त्यामुळे दरवर्षी 22 कोटी युनिट वीज वाया जाते. हे असं आम्ही वाचून आम्ही सरांना विचारलं, सर याच्यावर काय आपल्याला उपाय करता येईल. तर सरांनी आम्हाला असा एक मॉडेल बनवून दिला आणि तो आम्ही टाकाऊ वस्तूपासून बनवलेला आहे. सगळं बिना खर्चिक वस्तूपासून बनवलेलं आहे. याच्यात 1 रुपया खर्चिक नाही. आणि याला बनवण्यासाठी स्प्रिंग हव्या होत्या. तर संपलेला बॉलपेन असतो, असा संपलेला बॉलपेन असतो त्याच्यातला स्प्रिंग यूज केल्या. आणि तसेच फाउंडेशन तयार करण्यासाठी अशा स्प्रेच्या बाटल्यांच्या झाकण्यांचा उपयोग केला. हे तर प्रत्येकाच्या घरी मुलांचं फुटलेलं असतं, पुठे घरात पडलेले असतात पार्सलचे वगैरे. त्याच्यापासून आपण समाजाला, जगाला किंवा देशाला काय उपयोग होईल असं जर बनवलं तर वेळेची, विजेची, कशाची पण बचत होऊ शकते. आणि हा जो मॉडेल आहे तो मॉडेल जर आपण भिंतीला लावला तर शॉक बसण्याचा कसं काही धोका नाही आहे. परंतु जर हा मॉडेल बनवून खाली ठेवला आणि मुलांचा चुकून याच्यावर हात केला किंवा त्यांनी असं खेळता याला खेळणं म्हणून याच्यात काही वस्तू टाकली किंवा हात केला तर शॉक बसण्याचा व आग लागण्याचा धोका तर खूप मोठा असतो. आणि त्यामुळे हा जो मॉडेल आहे तो मॉडेल आपण भिंतीला लावला तर मुलांची हाईट तर एवढी मोठी नसते की ते त्या मॉडेलच्या आतमध्ये हात घालून ते बघू शकतात त्याला. म्हणून आम्ही हा जो मॉडेल आहे हा मॉडेल कशा प्रकारे तयार केला तो आम्ही आता मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिले टाकाऊ वस्तूपासून तयार केलेले हे मॉडेल आहे. सर्वप्रथम एक जाड टाकाऊ पृष्ठ घेऊन पाया तयार केला. त्यानंतर शाळेत जप्त केलेल्या बॉटलच्या सहाय्याने फाउंडेशन तयार केले. शाळेतील संपलेल्या बॉलपेनच्या स्प्रिंग जमा केल्या व त्यात अडकवल्या. नंतर वरती एक वायरीला जोडला व तो वायरीत गुंडाळून वरच्या बाजूने चिकटवला. तसेच त्याच वायरीचा दुसरा तुकडा खालच्या बाजूला जोडला. नंतर मोबाईलचे वजन पडल्यावर विद्युत पुरवठा सुरू होतो व मोबाईल काढून घेतल्यावर चार्जरमध्ये होणारा वीज पुरवठा खंडित होतो. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने जगात लाखो युनिट वीज वाचू शकेल. तुम्हाला हा प्रोजेक्ट आता मी याला चार्जरची पिन लावतो आणि बटन सुरू करतो. हे चालू झालं पाहिजे व याच्यातली चार्जिंग होणं सुरू झालं पाहिजे. परंतु हे का होत नाही आहे तर याच्या मागचं वैज्ञानिक असं कारण आहे की इथे जोपर्यंत विजेचा सप्लाय होत नाही तोपर्यंत इथे चार्जिंग होणं किंवा कोणती मूवमेंट होणं चालू होणार नाही. आता मी बनवलेल्या प्रोजेक्टवर हे ठेवतो. आपण पाहू शकतात मोबाईलचे वजन पडल्यावर त्याची चार्जिंग होणं सुरू झालेली आहे आणि मोबाईल उचलल्यावर वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे वेळेची व विजेची बचत होते. तर तुम्ही नक्की सांगा आम्ही दोघांनी बनवलेला हा